दुहेरी मतदार नोंदणी तात्काळ रद्द करा, अन्यथा अडचणी वाढतील. संग्रामसिंह देशमुख. एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांना थेट आवाहन. एसआयआर मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांना महत्त्वाचे आवाहन केले. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यास आहात त्याच ठिकाणी मतदानाची नोंदणी ठेवा. दुसऱ्या ठिकाणी असलेली दुहेरी मतदार नोंद तात्काळ रद्द करा, असं स्पष्ट आवाहन त्यांनी केले. देशमुख म्हणाले की मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी प्रत्येक मतदाराने स्वतःची नोंद तपासून आवश्यक दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. दुहेरी मतदार नोंदणीमुळे भविष्यात कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी वेळ न दवडता संबंधित निवडणूक कार्यालयात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. यावेळी त्यांनी शेतकरी, कार्यकर्ते आणि ग्राम पातळीवरील पदाधिकाऱ्यांना गावागावात जनजागृती करण्याचे आवाहन केले. लोकशाही मजबूत करायची असेल तर मतदार यादी शुद्ध आणि अचूक असणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं सांगत त्यांनी एसआयआर मोहिमेत सक्रिय सहभागाची हाक दिली. आपल्या मतदार नोंदणीची माहिती त्वरित तपासा. दुहेरी नोंदणी असल्यास ती नियमानुसार रद्द करून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान द्या. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. एसआयआरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये, विशेषतः कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदार यादी शुद्ध करण्याचं काम जे सुरू आहे, त्याच्या मागचं निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा ह्या सगळ्या राज्य सरकारची जी सिस्टम असेल, ही एवढ्यासाठी काम करते आहे की या संविधानानं मतदानाचा हक्क ज्या मतदारांना दिलेला आहे त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि तो मिळवत असताना पुन्हा एकदा सगळी तपासणी झाली तर चोख मतदार यादी होईल. बरीच लोक त्याच्यामध्ये मयत झालेत, काही लोक परगावी आहेत, ते स्थलांतरित झालेत, काही लोकांची नावं सापडून येत नाहीत, काही नावं दुबार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी छाननी होणार आहे. मी विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं एसआयआर मध्ये काम करणारे राज्य सरकारचे वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने किचकट काम, ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 वेळा एका एका कुटुंबाकडे प्रत्येक नावा